सो हे काय वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. तर नमस्कार मित्रांनो. तर कशा आहात मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर गाईज आता मॉर्निंग टाईमला मी सध्या इथं पांडण फाट्यावरती आलेलो आहे. तर गाईज आज आपल्याला जायचं नाशिकला, आपलं वनरक्षकचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे, त्यासाठी जायचं आहे. तर बघू शकता खूप थंड आहे मित्रांनो. थोडा वेळ थांबलो इथं मी. आता निघायचं 2:30 वाजता आपल्याला नाशिकला पोहोचायचं आहे. सो आता आपण इकडनं या रस्त्यानं वणीला इकडं जाणार आहे. सो आता हेल्मेट वगैरे घालून घेतो आणि चला. A few moments later. तू ही मेरी मैया जी, तू ही शेरवाली वे, तेरे भक्त खड़े दर वार शेरवाली. तू ही मेरी मैया जी, तू ही दुर्ग काली वे, तेरे भक्त खड़े दर. A few moments later. मित्रांनो, काल मी फिटनेस सर्टिफिकेट काढलं होतं, पण ते मुळाण्याला गेलो होतं, तर मुळाण्यालाच राहिलं होतं. तर ते मी आज ताईला घेऊन बोलवलं होतं. सो ताई मुळाण्याहून आली होती इकडं, म्हणून ती जगदंबेच्या मंदिराजवळ थांबली होती आणि मी तिथून तो कलेक्ट केलेला आता या आपल्या फाईलमध्ये टाकलेला आहे. सो आता सर्व डॉक्युमेंट्स रेडी आहे. आता आपण जाणार आहे नाशिकला आणि बघू शकता ताईचं काम चाललं आहे तिकडं, सेल्फी वगैरे घ्यायचं. वणीत आलो होतं तर म्हटलं जगदंबेचं दर्शन घेऊ आणि मग जाऊ. मित्रांनो, अशा प्रकारे वणी जगदंबेचं मंदिराचा आवार आहे. हा इकडं महादेव टेम्पल आहे, इकडं गणेश मंदिर आहे आणि इकडं पाण्याचं टाक आहे. इकडं तळ आहे मित्रांनो, बघू शकता. काय झाले का पोस्ट टाकून? तर मित्रांनो, ताईन मी इकडं आता दर्शन वगैरे घेतलेलं आहे. सो आता मी निघतो. चला आता भेटू आपण डायरेक्ट नाशिक. गाईज, मी वनरक्षकचा पेपर दिला होता, तर त्या पेपरमध्ये मी आता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी पात्र ठरलेलो आहे. सो मी डॉक्युमेंट्स कलेक्ट केलेले आहे. आता मी नाशिक जाणार. NRS सारा संसार तू, नाद झंकार तू, सारा संसार तू, तुझ्या पायाशी आम्हा राहू दे. आई जगदंबे, आई जगदंबे. A few moments later. तर गाईज, फायनली मी आता इथं दिंडोरीला पोचलेलो आहे आणि इथं आपल्याला पूजा बॅग हाऊसला बॅग घ्यायची. सो दुकान बंद आहे, आपण कॉल केलेला आहे. आता येते 5-10 मिनटात येतो असं म्हणताय. बघू, वेट करू आणि एक छानशी बॅग घेऊ. मित्रांनो, मला बॅग घ्यायची इथूनच घ्यायची आहे, कारण ह्या बॅग हाऊसमध्ये इथं बॅग तयार केली जाते. एक चांगल्या क्वालिटीची बॅग तयार होते. सो इथंच बॅगेची शिलाई मशीन वगैरे आहे, ती शिलाई वगैरे मारली जाते. इथंच कापड आणून बॅग तयार केली जाते. सो त्यामुळे मला इथूनच बॅग घ्यायची. तर बघू आता बॅग कशी निघतो. A few moments later. तर मित्रांनो, जवळजवळ 1 तास झालेला आहे मी इथं बसलेलो. अजूनही दुकानदार काही येत नाही. A few खूप वेट moments केल्यानंतर later. फायनली 11 वाजता बॅग हाऊस ओपन झाल्यानंतर अशा प्रकारची ग्रे कलरची बॅग घेतली. मित्रांनो, आपल्याला तसा ब्लॅक कलर पाहिजे होता, पण अवेलेबल नसल्यामुळे आपण ग्रे कलर घेतला आणि नाशिकसाठी रवाना झालो. मित्रांनो, फायनली 1 वाजता नाशिकमध्ये एंट्री मारल्यानंतर मी बोरगडला मावशीच्या मुलाला भेटायला गेलो. सो त्याला भेटल्यानंतर त्याला सोबत घेऊन इकडं आलेलो आहे वन संरक्षण विभागामध्ये. बघतो तर काय खूप गर्दी आणि बसलो मी इथं मस्त सावलीमध्ये बोरीच्या झाडाखाली. तर मित्रांनो, बघताय ना, खूप पब्लिक आहे मित्रांनो. 700 पोरं एका वेळेस बोलवलं जातं. तर गाईज, मी आता तुम्हाला टोटल माहिती एक्सप्लोर करणार आहे समोर. तर मित्रांनो अशा प्रकारे मध्ये एंट्री मारल्यानंतर ॲडमिट कार्ड सोबत घेऊन मध्ये एंट्री मारायचे आणि इथं लाईनमध्ये बसायचे.
डॉक्युमेंट चेकलिस्टमध्ये सांगितल्याप्रमाणे सर्व डॉक्युमेंट्स लावून मग मी बाकी सर्व प्रोसेस केल्यानंतर फायनली मी आता तुम्हाला घरी भेटतोय. A few moments later. तर फायनली मित्रांनो मी 7 वाजता घरी पोहोचलेलो आहे, कारण की 2:30 वाजेचा टायमिंग होता आणि 2:30 ते 3, 4 आणि 5 वाजेपर्यंत माझं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन ते म्हणजे जास्त गर्दी असते मित्रांनो. डेली 700 पोरं असतात नाशिकला, त्यामुळे खूप गर्दी होते आणि जरा उशीरच लागतो. तर मित्रांनो माझा लेट नंबर लागला, त्यामुळे मी लेट आलेलो आहे. तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि शारीरिक पात्रता चाचणी घेतली तिथं. तर मित्रांनो नाशिकमध्ये ग्राउंड हे नंतर होणार आहे. 5 किलोमीटर पळण्यासाठी नंतर नोटिफिकेशन येणार आहे. ते नोटिफिकेशन आल्यानंतर आपण जायचंय. तर गाईज मी आता तुम्हाला थोडक्यात सांगून देतो की डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये कोणकोणते डॉक्युमेंट्स लागतात. तर मी तुम्हाला सर्वात प्रथम सांगतो की सर्वात प्रथम आपण आपला वनरक्षेचा जो फॉर्म भरला होता आणि त्याचा जो हॉल तिकीट आला होता तो हॉल तिकीट घ्यायचा आपल्याला, त्याची कलर झेरॉक्स घ्यायची. हॉल तिकीट घेतल्यानंतर दुसरा डॉक्युमेंट आपल्याला लागणार आहे आयडेंटिटी कार्ड. तर मित्रांनो आयडेंटिटी कार्डमध्ये आपल्याला आधार कार्ड, पॅन कार्ड तसेच ड्रायव्हिंग लायसन यापैकी कोणताही एक चालेल आणि शक्यतो 2 घेऊन जा कलर झेरॉक्स. आणि त्यानंतर आपल्याला लागणार आहे डोमिसाईल सर्टिफिकेट लागेल. त्यानंतर लागणार आहे आपल्याला 10वीचा शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्माचा दाखला किंवा मग आपल्या गावचा रहिवासी दाखला, या तिघांपैकी कोणता एक असलं तरी चालेल. 10वीचा शाळा सोडल्याचा दाखला घेतल्यानंतर 10वीचं मार्कशीट घ्यायचंय. त्यानंतर 10वीचं प्रमाणपत्र घ्यायचंय. 12वीचा शाळा सोडल्याचा दाखला असेल तर तो पण घेऊन टाकायचं. 12वीचं मार्कशीट घ्यायचं, 12वीचं प्रमाणपत्र घ्यायचंय. टीवायचा शाळा सोडल्याचा दाखला असेल तर तो पण घ्यायचाय. टीवायचं मार्कशीट घ्यायचंय. टीवायचं सर्टिफिकेट घ्यायचंय. तर मित्रांनो हे झाले शाळेचे डॉक्युमेंट. शाळेचे झाल्यानंतर आपल्याला लागणारे जातीचा दाखला आणि आपली जर व्हॅलिडिटी झालेली असेल कास्ट व्हॅलिडिटी तर ती व्हॅलिडिटी घेऊन जायची. आणि मित्रांनो लहान कुटुंबाचं प्रतिज्ञापत्र हे आवर्जून घेऊन जायचं. आणि आपण जर पेसामध्ये असेल, पेसामधून फॉर्म भरला असेल तर पेसा सर्टिफिकेट घेऊन जायचं. मित्रांनो पासपोर्ट साईजचे 4 फोटो घेऊन जाणं खूप गरजेचं आहे, कारण फोटो लागतात, वेळेवर फोटो राहत नाही आणि सोबत आपल्याला फोटो चिपकावायला गम पण घेऊन जायचं आहे. तर अशा प्रकारे आपण डॉक्युमेंट्स घेऊन जायचं. आणि आपण जर फिजिकलमध्ये काही खेळाडू वगैरे असेल त्याचे जर तुमच्याकडे काही प्रमाणपत्र असेल तर ते प्रमाणपत्र घेऊन जा. आपल्याकडून जे बेस्ट आपल्याला देता येतील ते डॉक्युमेंट्स आपण सोबत घेऊन जा. जेवढे आपण प्रति जोडणारे, झेरॉक्स जोडणारे त्याचेच सेम ओरिजिनल डॉक्युमेंट्सचा संच बनवायचा आणि ओरिजिनल डॉक्युमेंट्स आपल्या सोबत ठेवायचे. इथं ओरिजिनल डॉक्युमेंट्स आपले चेक केले जातात. तर अशा प्रकारे झेरॉक्स प्लस ओरिजिनल डॉक्युमेंट घेऊन जायचे आणि आपले आयडेंटिटी कार्ड, ओळखपत्र म्हणजेच आधार कार्ड, पॅन कार्ड वगैरे घेऊन जायचं. तर अशा प्रकारे फायनली माझं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालेलं आहे. तर मित्रांनो डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर आपल्याला शारीरिक पात्रता तपासणीसाठी नेलं जातं. तर शारीरिक पात्रता तपासणीमध्ये आपले वजन, उंची आणि छाती या 3 स्टेज घेतल्या जातात. या 3 प्रकारच्या चाचण्या केल्या जातात आणि त्यामध्ये आपण पात्र आहेत किंवा नाहीत हे ते लिहून घेतलं जातं. तर मित्रांनो आपली वजन, उंची आणि चेस्ट बसली तर आपण पात्र आहोत असं त्या फॉर्मवरती भरलं जातं आणि आपली साईन घेतली जाते. सो अशा प्रकारे ही प्रक्रिया डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि शारीरिक पात्रता चाचणीची होते. तर आपलं जर कोणाचं असेल उद्या परवा 2-3 दिवसात तर हे डॉक्युमेंट्स आवर्जून घेऊन जा. तर चला मित्रांनो आजच्या व्हिडिओला इथेच एंड करतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. तो भेटू आपण अशाच एका नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर.